बघितलं शिवाप्पा? आणि बघितलं का सगळ्यांनी? डोक्यावर जखम नाहीये, विठुरायाची कृपाच म्हणायची. जखमेचा व्रण सुद्धा गायब झालाय म्हणजे? अरे मग ही शोभेची पट्टी कशासाठी? बोल. बजाबा, तुम्ही काही विपरीत केलं असेल तर विठुरायाची माफी मागा, पण खरं बोला. ए बजाबा, सांग की रे, खरं खरं म्हणतो मी. खरं खरं सांग की रे. अरे भुसकाट्या, तुझ्या एका चुकीमुळं आमचा डाव फसला. आमची फजिती झाली. कोणाची? मालकाची फजिती झाली. ते काळ शिवाप्पाला नाही, आमच्या तोंडाला लागलं. तो 150 शिवाप्पा जिंकला, पण मालकाला हाळ पचत नाही. उद्या तो अण्णा तुझ्या नरड्यापर्यंत पोचला तर सगळं खापर शिवाप्पावर फोडायचं आणि माझं नाव पानासारखं घेऊन टाकायचं. कसं? पानासारखं तसं घेऊन टाकायचं. नाहीतर आज चुना, उद्या अडकीता. आज जीभ भाजली, उद्या अडकीत्याने कातरली जाईल. बजा काका, सांगा ना, विठुरायाला त्रास द्यायला तुम्हीच नेलं ना जंगलात? बऱ्या बोलानं बोल. का केलं असं सांग. मैं काय नाही केलं, या शिवप्पाने केलं. बजाबा, शिवाप्पावर आळ घेतोस? देवासारख्या शिवाप्पावर आळ घेतोस का? जो भान हरपून दिवस रात्र विठुरायाची सेवा करतो त्याच्यावर बालण घेतोस? आजी म्हणते ते खरं आहे. आप्पा खरंच देवाचे लेकरू आहेत. ते विठुरायाचं सर्व काही किती मायाने करतात. ते विठुरायाला तळात कोणतेल असं वाटलंच कसं तुम्हाला? सखू बरोबर बोलतीये. तुम्ही सगळे यांना ओळखता ना? बजाबा, तू लटके बोलतोयस. बरोबर आहे. खोटं बोलतोय. बजाबा, तू लटके बोलतोयस. बजाबा, तू लटके बोलतोयस. खोटं बोलतोयस तू. बजाबा, मी लटके नाही बोलताय. मी खोटं बोलत असेल तर माझी वाटच आहे. हे सगळं शिवप्पानेच.
ज्या शिवप्पावर थोड्या वेळापूर्वी आळ घेत होतास आता त्याच्याच पायावर डोकं टेकून माफी मागतोयस? अरे कशामुळे उघडले डोळे तुझे आणि कशामुळे झाला रे हा साक्षात्कार तुला? असंच पाहिजे, असंच पाहिजे, असंच पाहिजे. देवाची शिक्षा असंच पाहिजे याला. म्हणजे शिवप्पाने नाही केलं ना? मग कोणी केलंय सगळं? सांगा ना कोणी केलंय? तुम्हीच केलंय ना? चूक तुझी नाहीये, कारण मूर्ती चोरायचं डोकं तुझं नाहीये. पण कोणाचं आहे हे सगळ्या राहायला कळलं पाहिजे. सगळ्यांनाच कळायला पाहिजे, सगळ्यांना कळायला पाहिजे. बरोबर एकदम सगळ्यांना कळायला पाहिजे. थांबा थांबा. अण्णा, त्याने चूक कबूल केली आहे आणि त्याने चूक का केली, कुणाच्या सांगण्यावरून केली हे सगळं विठुरायाला ठाऊक आहे. अण्णा, आज एकादशीचा दिवस आहे आणि सगळ्यात महत्वाचं काय, आपला विठुराया आपल्या जवळ परत आलाय. तेव्हा आज क्लेश नको. आज सगळे विठुरायाच्या भक्ती रसात चिंब भिजूया, सगळे एकत्र येऊया, विठू नावात दंग होऊन जाऊया. बोला पुंडलिक वरदे, श्री ज्ञानदेव, पंढरीनाथ महाराज की जय. मला मारू नका, मी हात जोडतो, त्या मारू नका, मला मारू नका, त्याला मारू नका. अयो, अरे